राधे कृष्ण मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्लॉगर योगेश्वरीमध्ये। तर हे पहा, मी एवढे ब्लाऊज कस्टमरचे स्टिच केले आहे। तर आज मी तुम्हाला ते एक एक ब्लाऊज दाखवणार आहे, त्याचे गळे कसे केले शिवले ब्लाऊज हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा की मी ब्लाऊज कसे शिवले ते। हे बघा, हे ग्रीन कलरचं ब्लाऊज आहे आणि मी याला छोटीशी लेस लावली। हे स्लीव्सला पण डिझाईन होती आणि बॅक साईडला पण याची डिझाईन होती आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। हे तुम्ही कशा पद्धतीने शिवता, मी काय बाजूला याचा टक्स वगैरे देत नाही, काही नाही, मी अशा पद्धतीने शिवते। हे पहा, हे अशी स्लीव्स मी याची डिझाईन केली होती स्लीव्सची। इथे बटन लावायचं राहून गेलेलं आहे, त्या कस्टमरने जर सांगितलं बटन लावायला तर मी लावणार, नाही तर नाही लावणार। हे पहा, मी याचा पानगळा केलेला आहे। हा कसा वाटत आहे हे पण मला कमेंट करून जरूर सांगा। हे बघा, हे नेव्ही ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे। ह्याच्या स्लीव्स शॉर्टच होत्या आणि याचा बॅक नेक काय मी असा बनवलेला आहे। हे पहा, हे मी त्या काठापासूनच बनवलेला आहे, साडीचा जो काठ असतो ना त्याच्यापासून बनवलेला आहे आणि त्याचे स्लीव्स पण साडीच्या काठापासूनच मी तयार केले, म्हणजे काढून घेतले काठाचे स्लीव्स। हे बघा, फिनिशिंग आणि फिटिंग एकदम छान बसली होती त्या कस्टमरला। हे बघा, माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग मी अशी काही करते, तुम्ही अशी फिनिशिंग करता की नाही ते मला सांगा। हे पहा, मी कुठेच दोऱ्या वगैरे दिसू देत नाही। आणि हा बघा, प्रिन्सेस कट साधा ब्लाऊज आहे, एकदम प्लेन पीस आहे प्रिंटेडवाली। ह्याचा गळा एकदम गोलच होता आणि स्लीव्स थोड्या लॉंग होत्या, त्या कस्टमरला डेली यूजसाठी पाहिजे होता। हे पहा, गोल गळ्याच्या गोट लावून केलेला आहे मी। आणि हे बघा, दुसरं ब्लाऊज हे पण अस्तरचं आहे पण कटोरी आहे, हे कटोरीचं आहे आणि याचं जे बॅकनेक केलेलं आहे मी, हे पोटली बटन वापरलेले आहे त्याला, जसं की आपण थर्माकॉल वगैरे टाकतो, पण मी थर्माकॉल नाही टाकत, दुसरंच काहीतरी टाकून करते। ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा। हे पहा, साईडला लेस लावलेली आहे, याच्या स्लीव्ज शॉर्टच पाहिजे होत्या कस्टमरला, मी शॉर्टच ठेवलेला आहे। हे पहा, माझ्या फिनिशिंग कशी करते मी गोटची वगैरे, कटोरी ब्लाऊजची पण मी फिनिशिंग अशाच पद्धतीने करते, कारण कस्टमर टिकवण्यासाठी आपल्याला अशी फिनिशिंग देणं जरुरी आहे। आपला हातही साफ असतो, पण आपण कितीही जरी चांगलं केलं ना मैत्रिणींनो, तरीही आपल्याला लोक नाव ठेवायचे ते ठेवतात, करायचं ते करतात, त्यासाठी आपण त्या गोष्टींना काही इलाज करू शकत नाही। तर जाऊ दे, आपण आपले ब्लाऊज पाहूया म्हणा। आणि हा बघा, हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, हा पण सिंपलच आहे। कस्टमर म्हणे खूप साधंच शिवून द्या म्हणे, परंतु मी स्लीव्जला थोडीशी काही वेगळं म्हणून थोडं डिझाईन टाकली, तर मी त्रिकोण टाकून दिले मी। हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज। आणि हा बघा, हा पण प्रिन्सेस कटर ब्लाऊज आहे, फक्त कटोरीचा एकच होता मैत्रिणींनो। ह्याचा पण फ्रंट नेक थोडा गोलच आहे आणि थोडासा बोट नेकमधूनच येतो हा प्रिन्सेस कटचा फ्रंट नेक। आणि ही बघा, ह्याला स्लीव्जला थोडीशी डिझाईन टाकली होती, फ्रिल केलं होतं आणि लेस लावली होती। जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।